नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर लोकनीती. आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत. भाऊ तोरतेकरांनी आज एक व्हिडिओ करून फार एक चांगली जुनी आठवण वरती आणली. बरोबर 2.25 वर्षापूर्वी जून 2022 मध्ये महाराष्ट्रातलं सत्तांतर झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे गटाचे 17 आमदार अपात्र कसे होणार आणि सरकार कसं गडगडणार हे अगदी पहिल्या दिवसापासून बोंब सुरू केली होती काही महाराष्ट्रातल्या घंटा तज्ञांनी. याच्यामधला प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजाचा भाग मी बाजूला ठेवतो, पण हे एखादं खोटं नॅरेटिव्ह, एखादा खोटा विमर्श कसा पुढे करतात बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये पार्लमेंट पार्टी, संसदीय पक्ष, त्याचा गटनेता हा सगळा वेगळा विषय आहे आणि पक्ष हा वेगळा विषय आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते आणि गटनेते म्हणून विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे हेच होते. ही गोष्ट या लोकांनी फार बाजूला ठेवून दिली किंवा ठरून बाजूला ठेवली. तसंच अजित पवार सुद्धा गटनेते होते. एक लक्षात घ्या तुम्ही, गटनेता कोण आहे, तो काय ठरवतोय. आणि दुसरा एक फार सोपा मुद्दा होता छोटा, की कुठलाही पक्ष म्हणजे कुठला पक्ष, तर पार्लमेंट पार्टी जे निवडून आलेले सदस्य आहेत, आमदार असो किंवा खासदार असो, त्यांचा मिळून जो गट बनतो त्याला संसदीय पक्ष म्हणतात. त्याचा गटनेता आणि पक्ष ठरवताना निवडणूक आयोगापुढे फक्त इतकाच पक्ष असतो. त्याच्या बाहेरचा म्हणून जो पक्ष आहे, नोंदणी केलेली आहे का, त्याच्या घटनेमध्ये काय बदल केलेत आणि काय नाही, प्रत्यक्ष अधिकार कोणाला आहेत, संसदेतल्या कुठल्याही गटावरती संसदेच्या बाहेरचा व्यक्ती अधिकार गाजवू शकत नाही. फार साधी तर्काची गोष्ट होती. उद्धव ठाकरे हे विधानसभेचे सदस्य नव्हते. प्रत्यक्ष विधानसभेमध्ये शिवसेना संसदीय पक्ष म्हणून जो आहे त्याचे मुळात उद्धव ठाकरे घटकच नाहीत. आणि ही गोष्ट या लोकांनी पूर्णपणे बाजूला ठेवून इतका गदारोळ त्या 2 वर्षामध्ये माजवलेला होता. आता ते सगळे कुठं गायब झालेत कळायला मार्ग नाही. सरकार कसं कोसळणार, हे कसं सगळं अवैध आहे, खोके सरकार. ह्याच्यामध्ये संजय राऊत काय बरळतायत हा मुद्दा वेगळा, कारण की त्यांना त्या बरळण्यासाठीच पगार आहे. आपण ते समजू शकतो. बाकी राजकीय पक्ष काय म्हणतात आपण तेही समजू शकतो. हे जे तथाकथित घंटा तज्ज्ञ होते, हे ज्या खोटारडेपणाने हे बोलत होते, म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे ह्यांनी सांगितलं होतं की 17 आमदार अपक्ष कसे ठरणार, काहीच झालं नाही. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की पक्ष म्हणजे कुठला पक्ष, तर जो प्रत्यक्ष निवडून गेलेल्या लोकांचा गट बनतो, त्यांचा गटनेता असतो. ह्याच्यावरती त्याच्या बाहेरचं म्हणून जो काही पक्ष संघटना आहे ती अप्रत्यक्षरित्या तुम्हाला काय तुमचा दबाव आहे ती गोष्ट वेगळी. प्रत्यक्ष कायदेशीररित्या यांचा गटनेता आणि तो गट हेच एकमेकांना जबाबदार आहेत. हा जो मुद्दा समोर आला होता निवडणूक आयोगाच्या समोर, ज्याच्याकडे आमदार जास्त त्याचा पक्ष, इतका साधा मुद्दा आहे तो. त्याच्या बाहेर किती सदस्य आहेत आणि बाकी तुम्ही काय केले, ही गोष्ट निवडणूक आयोगांच्या सारख्याच्या कक्षेमध्ये येत नाही. आणि तिसरा जो ह्यांनी जे खोटेपणा चालवलेला होता ना, आता निवडणूक तोंडावर आलेली आहे. लोकसभेची पण एक निवडणूक होऊन गेली मधल्या काळामध्ये. त्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा समोरासमोरची लढत झाली उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराबरोबर, त्यांनी जास्त त्यांचे उमेदवार निवडून आले आणि जास्त त्यांना मतही मिळाली. हे जे सांगत होते, कोर्टामध्ये हस्तक्षेप करत असताना या तथाकथित घंटा तज्ञांनी असा दावा केला होता की आम्ही लोकांची बाजू घेऊन सर्वोच्च न्यायालयात जातो आहोत. लोकांची बाजू काय होती की हे सरकार कसं अवैध आहे, म्हणजे उलट ह्यांचा खोटारडेपणा कसा किती बघा. मला ते भाऊंच्या व्हिडिओमुळे परत एकदा समोर आलं, तुमच्या समोर ठेवायचं आहे. ते सगळं वरती आलं. ते सगळं हे लोकांची बाजू घेतली. लोकांची बाजू काय होती, जनमताचा कौल काय होता. 2019ची विधानसभा निवडणूक ही भाजप आणि शिवसेनेने निवडणूक पूर्व युती करून लढली होती. जर उद्या लोकांचीच बाजू मांडायची असेल तर भाजप सेना निवडणूक पूर्व युतीचा जो काही नेता निवडला जाईल तो नेता मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे जनमताचा कौल करणे आहे. या घंटा तज्ञांनी थोडी जरी ह्यांना जनमताची जर किंमत असेल, थोडी जरी लाज असेल, थोडं जरी कायद्याचं ज्ञान असेल तर ह्यांनी याचं उत्तर द्यावं. जो जनमताचा कौल भाजप शिवसेनेच्या बाजूने होता, लोकांनी त्यांना 169 आमदार निवडून दिलेले होते. त्या 169 आमदारांचा जो कोणी प्रतिनिधी असेल, जो कोणी नेता असेल, तो मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे जनमताचा कौल घेणे, त्याचा आदर करणे.
तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल लोकांच्या बाजूनं, लोकांच्या वतीनं, तर ह्याचं उत्तर या घंटा तज्ज्ञांनी द्यावं. मग तुम्हाला भाजप शिवसेना यांचा या गटाचा जो कोणी नेता असेल तो मुख्यमंत्रीपदी बसवा, असा आग्रह धरावा लागेल सर्वोच्च न्यायालयाच्या समोर. आणि हे गेले कशासाठी होते? निवडणूक पूर्व युती तोडून, ती केलेली जी युती आहे त्यांना धोका देऊन शिवसेनेचा अख्खाच्या अख्खा गट तिथून बाहेर पडतो आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जातो. जेव्हा की काँग्रेस राष्ट्रवादीला जनमतानी कौल दिलेला नव्हता. ह्यांचेच प्रिय जे आहेत महान जाणते राजे शरद पवार यांच्या सांगण्याप्रमाणे आम्हाला लोकांनी विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे. हे शरद पवारांचं जाहीर वाक्य आहे पत्रकार परिषदेतलं. बाळासाहेब थोरातही हेच म्हणलेले. जेव्हा पत्रकारांनी सरकार स्थापनेच्या संदर्भात त्यांना विचारलं होतं तेव्हा लोक हेच म्हणत होते, मग हे घंटा तज्ज्ञ ऐकत नाहीत का? हे जेव्हा त्यांच्या कानामध्ये बोळे जातात तेव्हा, जेव्हा की स्वतः दोन्ही पक्षाचे नेते असं सांगतायत की आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिलेला आहे आणि लोकांनी भाजप शिवसेनेला कौल दिलेला आहे, मग हे सर्वोच्च न्यायालयात जनतेची बाजू म्हणून लावून धरण्यासाठी म्हणून जातात आणि प्रत्यक्ष कृती मात्र उलटी करतात. ह्याला काय म्हणायचं? 2.25 वर्ष यांनी ह्याच्यामध्ये घालवले. आता तर निवडणूक तोंडात. आता ह्याला पूर्णपणे भावनी व्हिडिओत सांगितले, तुम्ही जरूर पहा की आता काही अर्थच उरलेला नाही. आता ही केसच चालत नाही. आमदार पात्र अपात्रतेचा निर्णय आता काही होऊ शकत नाही. आता अजून एक फार महत्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळं आपण बाजूला ठेवूयात. हे वारंवार लोक बोंब काय मारतात की प्रत्यक्ष लोकांचा कौल कोणाकडे आहे, म्हणजे लोकशाहीमध्ये बहुमत कोणाकडे आहे आणि ते बहुमत काय सांगत आहे याचा तुम्हाला आदर करावा लागतो. ते चूक आहे की बरोबर आहे हा मुद्दा नाही, त्याच्यावर तुम्ही स्वतंत्रपणे लढत बसा, पण जो काही बहुमताचा कौल आहे तो मान्य करावा लागेल. समजा शिवसेनेतल्या 57 पैकी 41, 42, 39 जे काही आमदार असं म्हणतात की अमुक अमुक निर्णय आम्हाला मंजूर नाही, अमुक निर्णय आम्हाला मंजूर आहे, मग कोणाचं ऐकायचं? पक्ष नेता असलेला जो की त्या संसदीय पक्षाचा सुद्धा सदस्य नाही, तो एक म्हणतो, उरलेले 40-41 लोक एक म्हणतात. कोणाचं खरं मानायचं? जर तुम्हाला लोकशाही मंजूर असेल, जर तुम्ही लोकशाही मूल्यांची कदर करणार असाल, तर बहुतांश लोक जे सांगता आहेत, बरं हे तर 2/3 सोडाच, माझं तर म्हणणं होतं की शिवसेनेच्या 57 आमदार जे होते 57 मधले, त्याच्यातले 29 अर्धे जरी असं म्हणले असते की आम्हाला अमुक एक निर्णय मंजूर नाही, आम्हाला हा निर्णय मंजूर आहे, तर मग लोकशाहीचा संकेत काय सांगतो? तुम्हाला त्या 29 लोकांचं जे म्हणणं आहे तेच मान्य करावं लागेल. बहुमत जर तुम्ही आदर करणार असाल, तुम्ही तेव्हा असं म्हणू शकत नाही की हे सगळे लोक चुकलेले, तर एकटाच कोणीतरी उद्धव ठाकरे एकच नेता आहे जो की त्या संसदीय पक्षाचा नेता सुद्धा नाहीये. मी मुद्दा हा परत तुमच्या समोर ठेवतोय. शिवसेना संसदीय पक्षामध्ये स्वतः उद्धव ठाकरे पण येत नाहीत, कारण की ते विधान परिषदेवरती निवडून गेलेले आहेत, ते विधानसभेवर निवडून गेलेले नाहीत. हा जो शिवसेनेचा जो काही संसदीय पक्ष आहे, हा जो गट आहे, त्याचे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या व्हीपनी जो काही आदेश काढलेला असेल, जर तुम्हाला पक्षीय पातळीवरती जर शिस्त पाळायची असेल तर तुम्हाला त्याचा आदेश ऐकावा लागेल. त्या गटनेत्याला बैठक बोलवायचा अधिकार आहे. त्या गटनेत्यानं बैठक बोलवल्याच्या नंतर मग बहुमताने एखादा निर्णय झाला त्याच्या विरोधात, तर तो तुम्हाला लोकशाही म्हणून मंजूर करावा लागेल, किंवा उलट त्याच्या बाजूने निर्णय झाला तरी तो बाकीच्यांना त्याचं लोकशाही म्हणून मंजूर करावा लागेल. पण हे बदमाश गेले 2.25 वर्ष आपल्या समोर हे फेक नॅरेटिव्ह पसरत होते की हे सरकार कसं कोसळणार आहे म्हणून, आणि प्रत्यक्षामध्ये न 17 आमदार अपात्र झाले, न सरकार कोसळलं. विधानसभेच्या अध्यक्षाच्या अधिकारामध्ये कुठलंही न्यायालय ढवळाढवळ करू शकत नाही. तसंच दुसरा मुद्दा होता, निवडणूक आयोगानं कोणाचा पक्ष खरा आहे, नाव कुणाला द्यावं, चिन्ह कुणाला द्यावं, हा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा आहे. त्याच्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालय पण काही ढवळाढवळ करू शकत नाही. या सुनावणीच्या संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक आयोगाच्या वकिलाने ठणकावून सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये की ह्याच्यातला पूर्णपणे अधिकार हा आमचा आहे, ह्याच्यामध्ये न्यायालय काहीही निर्णय देऊ शकत नाही किंवा काहीही आम्हाला त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. पण हे मात्र बोंबा मारत होते. यांना तो निवडणूक आयोगाचा अधिकारच मंजूर नव्हता. यांना
विधानसभेच्या अध्यक्षाचे अधिकारच मंजूर नव्हते. यांना फक्त न्यायालयाच्या बाबतीत, आणि ह्याच न्यायालयाने जेव्हा हे सगळं काय स्थगित ठेवलं, त्यांचे अधिकार मान्य केले, मग हे आता न्यायालयाच्या नावानं बोंबा मारा. म्हणजे हे कसं सोयीनं चालू आहे बघा तुम्ही. आज म्हणजे यांचं पितळ उघडं पडलं इतक्या दिवसाच्या नंतर. म्हणजे ते सातत उघडं पडतच आहे. हे अतिशय खोटारडेपणानं सांगत होते की सरकार या मुद्द्यावर कोसळणार आहे, आमदार अपात्र ठरणार आहेत, पक्षचिन्ह गोठणार आहे, वाटेल त्या गोष्टी केल्या गेल्या. आज आता येत्या 2-3 दिवसामध्येच निवडणुकीची घोषणा होईल, विधानसभा बरखास्त होईल, नवीन विधानसभेच्या निवडणुका येतील. पण हे घंटातज्ञ 2.25 वर्षापूर्वी लोकांची ज्या मुद्द्यावरती दिशाभूल करत होते तो लक्षात घ्या. आता त्यांचं पितळ निर्णायकरित्या उघडं पडले, म्हणजे विधानसभेची मुदतच आता संपलेली आहे. या सगळ्या लोकांना माध्यमांनी जी फुकट प्रसिद्धी दिलेली होती, पण सर्वसामान्य जनता सुज्ञ आहे. हरियाणातल्या जनतेनं दाखवून दिलं की तुम्ही नॅरेटिव्ह काही मांडा, तुमचे एक्झिट पोल काही असो, तुम्हाला काय बडबड करायची करा. स्वतः पवनखेडा काँग्रेसचे प्रवक्तेच राजदीप सरदेसाईला असं म्हणले की आम्ही तुम्हाला सिरियसली घेतच नाही म्हणून. आणि ही गोष्ट खरीच आहे. पवनखेडानं काय करावं त्यांचा मुद्दा आहे. सर्वसामान्य जनता ह्या अशा हा जो विकल्या गेलेले मीडिया आहे, माध्यम आहेत, त्यांना मुळातच, किंवा हे जे असे तज्ज्ञ आहेत विकल्या गेलेले पेड पंडित, यांना कुठल्या अर्थाने गांभीर्याने घ्यायला तयार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.